मार्क याचा 9 अध्याय 23 वचन. शक्य असेल तर असे का म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने. की काय वचन सांगत आहे इथे, की शक्य असेल तर असे का म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हो, म्हणजे आपण काय म्हणतो की हां, मी बघेल, मी करेल, ठीक आहे, माझ्याच्याने शक्य आहे का, मी बघेल, किंवा हे मला पॉसिबल वाटत नाही आहे. तर परमेश्वर काय सांगत आहे की तुम्ही असं का म्हणता, की शक्य असेल तर असे का म्हणतोस? म्हणजे वचन सांगत आहे की तुम्ही असं का विचार करता की हे शक्य नाही किंवा होऊ शकत नाही. तर काय म्हणते वचन, की विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हो, यस, आमेन. की विश्वास जर आपला दृढ असेल तर आपल्याला सर्व काही गोष्टी ह्या शक्य आहेत. तर नेहमी आपण काय, पॉझिटिव्ह असणं आणि दृढ विश्वास आपला ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. हो, आणि आपण आपल्या विश्वासामध्ये डगमगलं नाही पाहिजे की हां, हो, नाही, हे असे विचार नाही पाहिजे. तर फक्त आणि फक्त काय, की परमेश्वर माझ्या सोबती आहे, येशू ख्रिस्त हा माझा काय आहे, पिता आहे, किंवा तो माझा सर्वस्व आहे. तर मी पूर्ण विश्वास माझा काय आहे, यहोवा आणि येशू ख्रिस्तावरती आहे. तर मला सर्व काही शक्य आहे. मी ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व अडचणीत, ह्या सर्व प्रसंगातनं काय बाहेर पडणार आहे. हा आपला विश्वास हा दृढ पाहिजे. आणि हो, नेहमी आपण काय, पॉझिटिव्ह अफर्मेशन ठेवणं महत्त्वाचं आहे प्रियांनो. कारण नाही हो हे आपल्याला ख्रिस्ती बांधवांसाठी नाही आहेत हे शब्द. हे जगिक लोकांचे शब्द आहेत की हो, नाही, बघूया, ठीक आहे. तर आपला एकच आपल्याला काय आहे, विश्वास. हो, यस, आमेन. हे आपले शब्द नेहमी आपल्या मुखातनं काय निघाले पाहिजेत. आणि परमेश्वरच इथे सांगत आहे की विश्वास ठेवणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. सर्व म्हणजे सर्व गोष्टी, ईच अँड एव्हरीथिंग. इथं सांगायचा उद्देश परमेश्वराचा हा आहे की तुम्ही जितका तुमचा विश्वास मोठा, तितकं तुमचं प्रतिफळ हे मोठं असणार आहे. आणि हो, किती खूप अद्भुत परमेश्वराचं आश्वासन आहे हे. आणि आपण याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. तर ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद करू आणि छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पवित्र आदी पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा. की तुझं वचन म्हणत आहे की शक्य असेल असे का म्हणतोस. यस, आम्ही असं न म्हणता पूर्ण विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवला पाहिजे माझ्या परमेश्वरा. हो, आम्हाला त्यासाठी तू दृढ बनव माझ्या राजा. हो परमेश्वर, आणि आम्ही पूर्ण विश्वास जर आम्ही ठेवला तर काय आमच्यासाठी सर्व गोष्टी शक्य होणार आहेत म्हणलेला तू बाप आहेस. त्यामुळे तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. शालोम. तोपर्यंत प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा सर्वांसोबत राहू. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू सो मच.